आनंद कशाला म्हणतात? मनोज दादा पुढे आहो तुम्ही, या इथं. आनंद कशाला म्हणतात? आबा उठा आणि इथं फुगडी खेळा बरं दोघं जण. इथं समोर मस्तपैकी फुगडी खेळा. इथं समोर धरा फुगडी गोड. मनोज दादा सरपंच साहेबाची फुगडी नाचून. याला आनंद म्हणतात काय? याला आनंद नाहीत म्हणत. गोड 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 याला सरपंच म्हणावं, याला गावचा करता पुरुष म्हणावं, याला आनंद कोंडाला मागे पुढे म्हणावं. काय आनंद आहे वा सुंदर. शाबास गोड. वा वा. असं नाचा नाचा काय होत नाही. वा वा. महिला मंडळात कोणाला खेळायचे असते तर खेळा पलीकडं तुमचं तुम्ही. हा एकच फुगडी, एकच फुगडी फक्त महिला मंडळात. एक फुगडी. हे पुराव दोघं जण नाचा. तुम्ही दोघं धरा फुगडी. हा नाचा नाचा. महिला मंडळ फुगडी खेळायची का कुणाला? उद्या वाटल खेळली असती तर बरं झालं असतं. असं वा. अरे डीजेवर कुणी नाचल? सप्त्यात नाचणारा वारकरी असतो. आई बापाचं पुण्य मागं असावं लागतं, 10 पिढ्याचं पुण्य असावं लागतं, तेव्हा सप्त्यात नाचायला मिळतं. अरे डीजेवर कोणही नाचल, सप्त्यात नाचतो तो खरा वारकरी आहे. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजने लागा, देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी. धरा हो. अशी फुगडी झाली पाहिजे ना, गर 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 फिरली पाहिजे. कुठं गेले ते दोघं जण? धरा ना फुगडी. असा महिला मंडळात कुणाला धरायची का डायरेक्ट फुगडी? धरा पटकन उभा राहून तिथं. थेट फुगडी, थेट फुगडी. नाचून नाही, थेट थेट. 1.5 मिनिटात उठा. नवऱ्याला कसं बोटाव नाचावता, इथं बस तिथं बस असं. इथं काय होते? माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद गोंधळा मागे पुढे, आनंद गोंधळा मागे पुढे, आनंद गोंधळा मागे पुढे. संगती पंगती देवास वेगळे, संगती पंगती देवास वेगळे, संगती पंगती देवास वेगळे, संगती पंगती देवास वेगळे. नित्यानित्य जोडे तिची साथ, नित्यानित्य जोडे तिची साथ, नित्यानित्य जोडे तिची साथ. समर्थ
समर्थाचे घरी सकळ संपदा समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कसयास तुका म्हणे येथे लाभाची कोटी तुका म्हणे येथे लाभाची कोटी बहुवा व पोटी समर्थाचे संगती पंगती देवासवे घडे संगती पंगती देवासवे घडे नित्यानित्य जोडे त्याची साच हरी विठोबा रखुमाई बसलेले विठोबा रखुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबा रखुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबा रखुमाई मागचे विठोबा म्हणा विठोबा रखुमाई कट्ट्यावरचे विठोबा म्हणा विठोबा रखुमाई रस्त्यावर बसलेले विठोबा म्हणा विठोबा रखुमाई बसलेल्या रखुमाई म्हणा विठोबा रखुमाई रखुमाई म्हणा विठोबा रखुमाई बसलेल्या रखुमायानो म्हणा विठोबा रखुमाई रखुमायानो म्हणा विठोबा रखुमाई नुसतं बसू नका म्हणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बेस कमी करता का इको जास्त झाला बेस ट्रिपल केलं सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला 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 आनंद कोंदला मागे पुढे आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवासवे घडे संगती पंगती देवासवे घडे
लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगते देवास वेगळे संगती पंगते देवास वेगळे आनंद कोंदला मागे पुढे आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे नित्य नित्य जोडे तेची साज नित्य नित्य जोडे तेची साज नित्य नित्य जोडे तेची साज
तेची साच. तुका म्हणे येथे लाभाचे कोटी, बहुवाव पोटी समर्थाचे. संगती पंगती देवासवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाबम. जगरण हित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम. सदयधवलहासम विठ्ठलम चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा. मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. दोही ठाई संतांची सभा, पुढे उभा श्री विठ्ठल. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. वातात्मजम वानरयुत्य मुख्यम. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आलिंगने माझी काया. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवासवे घडे. नित्यानित्य जोडे तेची साच. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारेला गायलेला अभंग. जगद्गुरु जगदवंदने वारकरी संप्रदायाचे कळस. वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण. पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण. वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा सुखाचा व्यवहार केल्यानंतर, आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर आपला स्वानुभव जगाला सांगणारा आजचा हा अभंग आहे. आपला अनुभव जगाच्या फायद्याचा नाही, साधूचा अनुभव जगाच्या फायद्याचा आहे. आपल्या अनुभवानं जगाचं चांगलं होईल का वाटोळं होईल हे सांगता येत नाही, पण साधूच्या अनुभवानं जगाचं वाटोळं कधी होत नाही. परत ऐका, आपल्या अनुभवानं कदाचित जगाचं चांगलं होणार नाही, पण साधूच्या अनुभवानं जगाचं वाटोळं कधी होणार नाही. हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. आपला अनुभव आपण चार चौघात सांगू नाही शकत. आपला संसारातला अनुभव आपण काय सांगू शकतो? एखाद्याला घरामध्ये त्रास असतो, त्याचे आईबाप चांगले नसतात, किंबहुना त्याची पोरं चांगली नसतात. मग चार माणसात तुम्हाला सांगता येतं का हो की आमचा पोरगा वाईट आहे, आमची सुनबाई फार वाईट आहे, आम्हाला भाकरी वेळेवर देत नाही? संसारातला अनुभव लोकांना सांगता येत नाही, पण परमार्थातला अनुभव सांगण्याच्या लायकीचा असतो. म्हणे काल कीर्तन कसं झालं हो? फार छान झालं. असं कोणी विचारतं का? काल घरचा स्वयंपाक कसा झाला होता? अरे तुमच्या घरचा स्वयंपाक तुमच्या बरोबर. याचा अर्थ असा आहे, प्रपंचातला अनुभव जगाच्या कामाचा नाही. एखाद्याची धर्मपत्नी जर एखाद्याला उलट बोलत असेल तर तो अनुभव इथं सप्त्याच्या मंडपात सांगायच्या लायकीचा आहे का? म्हणे काय नाही, आज सकाळ सकाळ माझ्या बायकोने मला मारलो. आज तुम्ही कधी ऐकलं का? काही नाही, गावातला मुख्य माणूस आहे, धावत धावत आला, इथं आल्यानंतर रडत होता. मग ह्या चोपदार मामाने त्याला विचारलं, का रडता? म्हणे काय झालं, सकाळ सकाळ नवरा बायकोची भांडणं झाली, बायकोनं तोंड फुटेपर्यंत मारलं म्हणे मला. असं कधी ऐकलं का? याचा अर्थ असा आहे, प्रपंचातला अनुभव लोकांच्या फायद्याचा नाही, सांगण्याजोगा नाही, सांगण्याच्या लायकीचा नाही, पण परमार्थातला अनुभव मात्र जगाच्या फायद्याचा आहे. पाहावं माझ्याकडं नाथ महाराजांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबरायांनी ओळीने अनुभव सांगितले. तुकाराम महाराजांच्या अगोदर नाथ बाबा आणि नाथ महाराजांच्या अगोदर अगदी ज्ञानेश्वर महाराज. तुमचा अनुभव काय? अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा बेटे न माहेरा आपुलिया. हा अनुभव ज्ञानोबा यांचा आहे. नाथ बाबा तुमचा काय अनुभव आहे? अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेली. पण तुकोबा तुमचा काय अनुभव आहे? महाराजांनी उत्तर दिलं, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप. स्वरूप म्हणून विठ्ठल स्वरूप विठ्ठल स्वरूप मनोनिया. विठ्ठल स्वरूप विठ्ठल स्वरूप मनोनिया संसार सुपळ झाला गे माये. संतांची पाऊले देखताची किंबहुना आज एवढा आनंद आहे. धन्य हे मस्तक सर्वांगा शुभले संतांची पाऊले लागताची असं हे स्वरूप आहे. आणि म्हणून साधूचा अनुभव जगाचा अनुभव लोकांच्या फायद्याचा गेल्या 17 वर्षापासून संपन्न होत असणारा हा नाम सप्ताह आणि हे 18वं वर्ष म्हणजे आपला सप्ताह तरुण झालाय. 18 वर्षाचा सप्ताह मॅच्युअर झालाय. 18 वर्षाच्या सप्त्यातल्या सगळ्याला कळलं पाहिजे कीर्तन काय असतं, कसं असतं, कुठं बसायचं असतं, पुढं सरून बसायचं असतं का, कुबड काढून बसायचं असतं का, हे का पाय पसरून बसायचं असतं का, दोन्ही पाय वर घेऊन बसायचं असतं का, मोबाईलमध्ये बोटं घालायचे असतात, हे सगळं 18 वर्षाच्या पोराला कळत असतं. त्यामुळे सप्ताह आपला तरुण झालाय. आता तुम्ही मॅच्युअर झाला. आता तुमच्याकडून जर गुन्हा घडला तर तुम्हाला डायरेक्ट जेलची वारी खावी लागू शकते. तेव्हा विनंती आहे, थोडा पाठीचा कानात ताट ठेवा आणि नजर माझ्याकडे असू द्या. अवघ्या 1.5 तासात तुम्हाला 3.5-4 तासाचे कीर्तन सांगून देतो. तुम्हाला बरं वाटेल, माझा पुढचा प्रवास सुखाचा होईल. बरं वाटेल, आपण सागर महाराजाचं कीर्तन ऐकलं हा माझा मानस असेल. परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय दादा महाराज नरळे यांच्या प्रेरणेनं आणि परम आदरणीय परम श्रद्धेय या गावचं वैभव आणि भूषण श्रीमान महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार माझे बंधू हरिभक्तपरायण हनुमंत महाराज आटपाटकर महाराजांच्या सुंदर मार्गदर्शनानं आणि त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानसिंधू आणि आमच्या सगळ्यांवरती ज्यांचं प्रेम आहे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज हेटकळे माऊली महाराजांचा मला फोन आला. महाराजांनी मला विनंती केली की तुम्हाला यावं लागते आणि आज इथं तुमच्या सगळ्याच्या भेटीस आलेला हा योग आहे. कुशल मार्गदर्शन ज्यांचं या नामसप्ताहाला आहे. या गावचे प्रथम नागरिक, आपल्या गावचं वैभव, युवा सरपंच गावाला लाभला आणि गावाचा कायापलट झाला. स्वतःच्या दारात खडी टाकणारे सरपंच लय पाहिले मी. पण सप्ताह आपला पावसाळ्यात आहे. मग पावसाळ्यात सप्ताह होतो तर मंडप बांधायचा खर्च वाचूया आणि डायरेक्ट कीर्तनकार गायक वादक वारकऱ्यांना पत्र्याचाच मंडप देऊया असा सरपंच तुम्हाला लाभला. बस मी असे फुगिरीत वागणारे सरपंच भरपूर पाहिले, पण मी गावचा प्रथम नागरिक आहे म्हणून मी प्रथम कीर्तनाला उपस्थित असलं पाहिजे असा प्रथम नागरिक आहे. मी प्रथम चटई हातरायला असलं पाहिजे असा प्रथम नागरिक आहे. मी जेव्हा इथं आलो तेव्हा त्यांची धावपळ चालली होती. इकडची चटई तिकडं वड, तिकडची चटई तिकडं वड. एवढ्या चटया वडून सुद्धा ना काय बायांना अशा सवया लागल्या ना, चांगलं खायची सवयच नसते काय बायांना. एवढ्या चटया टाकल्या, एवढं सगळं सीड बांधलं, एवढं सगळं आहे, पण सवय लागलेली काय मोडते का? आमच्या वस्तीवर नवी नवरी नांदायला आली, सहज आली होती, नांदायला आली. ऐका ऐका माझ्याकडे बघा आणि ते आता असू द्या, फक्त माझ्याकडे पहा. अशी नवी नवरी नांदायला आली आणि तिला जरा गावढळ बोलायची सवय होती. तिला जर विचारलं ना, जेवलीस का, ती म्हणायची हा. स्वयंपाक तयार आहे का, हा. कीर्तन ऐकलंय का, हा. सासू म्हणली काय गसून बाई, एवढी शिकलेली ग्रॅज्युएट झाली तू आटपाडीला जाऊन, एवढं तुला ज्ञान आहे, एवढी हुशार आहेस आणि असं गावढळ सारखं का बोलतेस? अगं हाक नाही म्हणायचं, होय म्हणायचं. होय. तुला जर विचारलं ना जेवलीस का, काय म्हणायचं, होय. पाणी पिलीस का, काय म्हणायचं, होय. अभ्यास केलास का, काय म्हणायचं, होय. स्वयंपाक तयार आहे का, काय म्हणायचं, होय. राहील ना ध्यानात, ती म्हणली हा. पडिले वळीन इंद्रिया सकळ भाव तो निराळा जाणून या. तसं सवय लागली नाही इलाज आहे. हो, एका राजानं सुंदर दिसणाऱ्या भिकारणी बरोबर लग्न केलं.
अशी एवढी गोड दिसायची, एवढी सुंदर दिसायची, एवढी चांगली दिसायची. त्यानं घरी आणलं आणि मस्तपैकी त्यानं सांगितलं, ऐक ग काय, जरा तुझ्या सासूला जेवायला बोलव. आता ती तिकडची होती, तिला ती सवय लागली होती, ती त्यातली होती. मग तिनं म्हणायचं का नाही, जेवायला ये ग माय. ती म्हणली रस प्यायला ये म्हणलं ग माय. नाही लाजाय पडिले वळण इंद्रिया सकळ. एकदा का ती सवय लागली ना की ती सवय मोडत नाही. हाय ना रे पोरानो, चंगळ्या बोले. हे असं सगळं वातावरण याचा अर्थ असा आहे, पडिले वळण इंद्रिया सकळ. नाही लाजाय हो, एकदा का शरीराला सवय लागली ना ती तशीच सवय लागते. तुम्हाला कुबड काढून बसायची सवय लागू द्या, तशीच बसतात. तुम्हाला टेकून उभा राहायची सवय लागू द्या, किती बोराटी महाराजांना पुढं सोरा म्हणलं, हळूहळू 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 गडी बी लागलंच बघा. पाडू नका म्हणजे झालं. म्हणून या वयात जशी सवय आपण आपल्याला लावणार तशी लागते. तुम्ही पहाटे 5 वाजता जाग व्हायची सवय लावा, तशी सवय लागेल. पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. म्हणून पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणतात. 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला मनुष्य स्नान म्हणतात. पण 6:30 नंतर पुढे जर आंघोळ केलीच तर त्याला राक्षस स्नान असं म्हणतात. बघा आता कशी सवय तुम्ही लावून घेता. एखाद्याशी बोलताना जर डोळ्यात डोळे घालून बोलायची सवय लागली ना, ती चांगली सवय आहे. त्यांना आत्मविश्वास वाढतो. सरळ पाहावं, ताट बसावं, मोठ्या अंतकरणानं पाहावं. तुम्हाला जसं वाटतं ना कीर्तनकार चांगला असावा, आम्हालाही वाटतं ऐकणारा श्रोता वर्ग चांगला असावा. तुम्हाला जसं वाटतं की नाही कीर्तनकार गोरा गोमटा देखणा असावा, आम्हालाही वाटतं ऐकणारे देखणे असावेत. पण काही जणांच्या चेहऱ्याकडे पाहिले का असं वाटतं बघत बसावं, आणि काहींच्या तोंडाकडे पाहिले का असं वाटतं त्याच्या मांडीवर जाऊन झोपावं. त्यालाही गुड नाईट आणि आपल्यालाही गुड नाईट. नाही इलाज आहे. पहा माझ्याकडं साधूचा अनुभव जगाच्या फायद्याचा. आणि म्हणून गेल्या 18 वर्षापासून परम आदरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय आदरणीय आणि कवले महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आदरणीय हरिभक्तपरायण बाकी सर्व महाराज मंडळींच्या नेतृत्वानं हा नामसप्ताह सुरू आहे. आदरणीय माऊली महाराजांचं व्यासपीठ आहे. ज्यांना आता ज्ञानेश्वरी वाचायला साक्षात ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यामुळं तुम्ही सगळेजण आनंदी असाल यात तीळ मात्र शंका नाही. आणि माझं हे आजचं 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प आहे. आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे परम आदरणीय परम श्रद्धेय वैकुंठवासी पांडुरंग दीक्षित गुरुजी. मागच्या वर्षी गुरुजी निघून गेले. काही वर्षापूर्वी इथं पलीकडे दिघंची गावात माझं कीर्तन झालं होतं. आणि त्या दिघंची गावातल्या कीर्तनाला स्वतः गुरुजी उपस्थित होते. गुरुजींना कीर्तन एवढं आवडलं होतं की ते गावात आले. आमच्या विठ्ठल आबांची गाठ घेतली. आबा सरपंच आहेत. आबांना सांगितलं, आबा त्या बोराटे महाराजाला तेवढं आपल्या गावात आणावं लागते. आबा म्हणले, कसं आहे आपण प्रयत्न करूया, पण माझी काय ओळख नाही, पण मोडणार नाही, ते आपलं ठरलं आणूया, हरकत नाही. मग काही दिवसानंतर त्यांचे चिरंजीव आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवीण कुमारजी यांना ग्रामस्थांनी सूचना सांगितली. तुमच्या वडिलांनी गुरुजींनी इच्छा व्यक्त केली होती की सागर महाराजाला एकदा गावात आणावं लागते. सागर महाराजांना लोक टीव्हीवर पाहतात, यूट्यूबला पाहतात. मी काय तसा लई गोरा गोमटा नाही, पण माझ्या तोंडावर नाक आहे याचा मला विशेष अभिमान आहे. कळतंय ना. आणि माणसाचं नाक धारदार असावं. नाक कसं असावं? धारदार. नाक धारदार असावं, फक्त नाकाला धार नसावी. आणि तिनं जेवायला वाढताना तर अजिबात नसावी, नाही तर मिठाची गरजच पडत नाही. त्यामुळं असा मी धारदार नाकवाला महाराज आहे. प्रत्येकाला वाटतं की महाराज वजनदार असावा, महाराज वजनदार असावा. दुर्दैवानं मी वजनदार नाही, पण काळजी करू नका. असं सगळं वातावरण गोड आहे. मागचे चोपदार सुद्धा अत्यंत देखणे आहेत, पकवाजे सुद्धा अत्यंत चांगले आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण मला वाटतं ओम महाराज, श्री ओम महाराज, श्री वल्ली ऐकलं होतं, श्री ओम छान वाटलं मला. आदरणीय श्री ओम महाराज, परम आदरणीय परम श्रद्धेय लक्ष्मण महाराज जोशी, बाकी सर्व महाराज मंडळी सगळ्याच्या चरणा अरविंदी नतमस्तक होतो. हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज कुंभार आणि सचिन महाराज कुंभार या दोनही बंधूंचे मनस्वी आभार आहेत, जे आज गायक म्हणून आपल्याला लाभलेत. आदरणीय हरिभक्तपरायण श्रीमान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार नवनाथ महाराज कांबळे आणि बाकी सर्व महाराज मंडळी, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी आणि आपण सर्वजण. विशेष म्हणजे माझ्याकडे पहा, या कीर्तनाचं चित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून होत आहे
ते माझे परममित्र आदरणीय चैतन्यजी दादा मोहिते यांचा एक यूट्यूबचा चॅनल आहे. यांचा म्हणण्यापेक्षा तो आमचा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. माझी बरीचशी कीर्तनं तुम्ही जर यूट्यूबला सर्च केली, ऐका बरं, तुम्ही जर गुगलला यूट्यूबला सागर महाराज बोराटे टाकलं तर 200पेक्षा जास्त कीर्तनं माझी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यातली 75% कीर्तनं ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. दुसरं काही स्क्रोल करण्यापेक्षा, इंस्टाग्रामला नको ते बघून झूम करून बघण्यापेक्षा कीर्तन झूम करून बघा, आयुष्याचं सोनं होईल. आणि एक वाक्य सांगू का, आपल्या उजव्या हाताचा अंगठा दिवसभरात मोबाईलच्या स्क्रीनवरून जितका स्क्रोल होतो त्याच्या 50% जरी जपाच्या माळेवरून फिरला तरी आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात राहू द्या. अरे गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते, पण गळ्यात तुळशीची माळ आपण घातली ना तर आपल्यावर नजर जगाच्या बापाची पडते. हे कधी विसरू नये. देवाच्या दृष्टिक्षेपात राहण्याकरता आपण सर्वजण इथं आलोत. गेल्या अनेक वर्षापासूनची ही तयारी. सगळ्यांना दंडवत आणि सगळ्यांचेच आभार. ज्यांचे साऊंड सिस्टम त्यांचे सुद्धा मनस्वी आभार आहेत. आपण सगळेजण गोड माणसं आहात. पहा जरा माझ्याकडं 4 कोट्या माझ्या अभंगातल्या मी सांगतो. पहिला प्रकार आहे, 1 व्यवहार दुःखाचा लाभही दुःखाचा, 2 व्यवहार सुखाचा लाभ दुःखाचा, 3 व्यवहार दुःखाचा लाभ सुखाचा आणि 4 व्यवहार सुखाचा लाभही सुखाचा. बोलण्याच्या ओघामध्ये परमादरणीय परमश्रद्धे गायत्री ताई ना, गायत्री ताई बाड यांचं नाव बोलण्याच्या ओघामध्ये राहिलं. मला वाटतं त्या सरपंच साहेबांच्या घरातल्याच असाव्यात. आमची बहीण आहे, आमची ताई आहे आणि मला या ताईचा विशेष अभिमान आहे. ताईच्या शेजारी गंगा यमुना सरस्वती उभ्या आहेत. असं सरस्वतीनं अजूनच पाय टेकवून ठेवलाय असं नका, हरकत नाही. तशी सरस्वती गुप्त रूपानंच आहे. एकदा मनापासून टाळ्या वाजवा बरं ह्या सगळ्यासाठी. असं गोड वातावरण आहे असे सगळे. तसा मी एक पाठ आहे महाराज, मी एकदा वाचलं की माझ्या बऱ्यापैकी लक्षात राहतं, पण तरी सुद्धा मला विसरायचा आजार आहे. सगळीच नावं माझ्या लक्षात राहत नाहीत सोमनाथ दादा. काही नावं मी विसरतो आणि मला विसरायचा आजार असल्यामुळं माझ्या बापानं माझं एकच लग्न लावून दिलं. हे परत कळतंय ना तुम्हाला, असं सगळं तिथल्या तिथं आहे. जरा थोडं माझ्याकडं पहा. पहिला प्रकार आहे, पहिला प्रकार पडतो आपण जो व्यवहार करतो, जसं वागतो ते कधी कधी चुकीचं वागतो आणि त्यामुळं पदरात काय पडतं, दुःखच पडतं ना. आपलं चांगलं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चांगले आहात, पण आपल्यापेक्षा इतरांचं चांगलं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर खरं सांगतो तुम्ही साधूच्या वृत्तीचे आहात. माझी विनंती आहे तुम्हाला, एक वेळ आपलं वाईट झालं तरी चालेल पण लोकांचं चांगलं झालं पाहिजे अशी अभिवृत्ती ठेवा. एक वेळ आपल्या घरातली चूल नाही पेटली तरी चालेल पण शेजाऱ्याच्या घरातलं कोणी उपाशी नाही राहिलं पाहिजे अशी वृत्ती ठेवा. एक वेळ आपल्याला पंढरीला नाही जाता आलं तरी चालेल पण आपल्यामुळं एखादा पंढरपूरला गेला पाहिजे याची काळजी घ्या. पंढरपुरातला पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. अरे निर्बळा पाठवी बळे वाराणसी आणि आला मेला त्याशी अर्ध पुण्य तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. ज्याच्याजवळ धन नाही त्याला 2 रुपये द्या आणि त्याला यात्रेला पाठवा. तो जर गेला यात्रेला तर त्याचं अर्ध पुण्य तुम्हाला लागतं. काय नाही, आम्हीच जाणार वाराणसीला, आम्हीच जाणार प्रयागराजला, आम्हीच जाणार प्रयागराजला, काय काय हट्टाला पेटली. अरे तुम्ही एकट्यान जाऊन उपयोग नाही, तुमच्यामुळं एखाद्याचा परमार्थ घडला पाहिजे. अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण. एकट्याचं कधी चांगलं होतं, इतरांना घेऊन जाता आलं पाहिजे. एकट्याचं चांगलं होतं, सगळ्याला घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. घरातला कारभारी त्याला म्हणतात जो फक्त आपल्या स्वतःपुरतं बघत नाही. वेळ पडली स्वतःच्या बायकोला साड्या आणत नाही पण अगोदर भाऊजाईला साड्या आणतो. वेळ आली स्वतःच्या बायकोला दागिना करणार नाही पण अगोदर थोरल्या वहिनीला धाकट्या भाऊजाईला दागिना केल्याशिवाय राहत नाही. त्याला कारभारी म्हणतात. आपल्या वाट्याला 4 गुंठ कमी आलं तरी चालेल पण माझ्या भावंडांचं चांगलं झालं पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला कारभारी म्हणतात. आपलं घर फुटलं तरी चालेल पण घर फुटलं हे शेजाऱ्याला नाही कळलं पाहिजे, त्याला कारभारी म्हणतात. घरामध्ये 4 चुली होऊ द्या पण नाही कळलं पाहिजे शेजाऱ्याला घरात 4 चुली आहेत, त्याला कारभारी म्हणतात. आतडं पिळावं लागतं, मन मारावं लागतं तेव्हा घर कारभारी म्हणतं. हे घराच्या बाबतीत आहे तसं गावाच्या बाबतीत आहे. गावानं मानावं, गावानं किंमत द्यावी, स्वतःचं कुटुंब बाजूला सरावं लागतं आणि मग गावासाठी झटावं लागतं, तेव्हा गावात इज्जत आहे. हे जग कलियुग आहे.
इथं कुणीच कोणाला माझं म्हणत नाही. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारच्या बाया बोलायच्या बंद होतात. ज्या दिवशी आपली शेती पडीक असते तोपर्यंत भावकी गोड राहते. ज्या दिवशी आपला 1.5 एकर आपण वाहित करतो ना, त्या दिवसापासून आपल्याच भावकीतले लोक आपल्या वाटा अडवायला तयार राहतात. हे कलियुग आहे. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं आणि परक नेमकं कोण आहे. मग आपलं कोणी नाही का? महाराज म्हणाले आहे. कोण आहे तुमचं महाराज? सदा पांडुरंग जवळी तया, सदा पांडुरंग जवळी तया, सदा पांडुरंग जवळी तया, सदा पांडुरंग जवळी तया. नामा म्हणे माझा सोय राजवल ग, नामा म्हणे माझा सोय राजवल ग, नामा म्हणे माझा सोय राजवल ग, सदा पांडुरंग जवळी तया, सदा पांडुरंग जवळी तया, सदा पांडुरंग जवळी तया, सदा पांडुरंग जवळी तया. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, सज्जन सांगाती, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, हो पाया ठेवीती विठोबाचे, पाया ठेवीती विठोबाचे, हो ते माझे सोय रे ते माझे सोय रे हो 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 सोय रे. घरातला पाहुण्यातला रावळ्यातला आपलाय म्हणून त्याच्याकडे बघू नका. कधी कधी सोयरा असतो तर सज्जन नसतो, सज्जन असतो तो सोयरा नसतो. तुम्ही पहा ना, काही माणसं सज्जन असतात पण ते आपले नातेवाईक नसतात. आता एवढा चांगला पकवाजा आणि एवढा चांगला चोपदार, हे दोघं सज्जन आहेत की नाही, पण कदाचित ते सोयरे नसतात. त्यांना फार वाटतं एकमेकांनी सोयरे व्हावं. असं शांत बसणारा चोपदार वाटतं की नाही तुम्हाला तुमचा दाजी असावा, आहे का नाही? पण नाईलाज आहे, सज्जन असून तो सोयरा होत नाही. अरे बऱ्याचदा वाटतं आता विठ्ठलाबाई एवढे चांगले आहेत, मी पण सज्जन आहे, आपण तरी कशाला आपलं मार्केट डाऊन करावं, आपण सज्जनच आहोत. मला सारखं वाटतं हे माझे सोयरे असावे, पण नाहीत ना. जी माणसं सज्जन असतात दुर्दैवानं ती सोयरे नसतात, आणि जी माणसं आपली सोयरी असतात ना ते दुर्दैवानं सज्जन नसतात हो. मग विषय निघतो, ते सकारामता त्या तुमचे कोण हो? गप्प बसा, माणसात नाव काढू नका. अहो तो तर म्हणे तुमच्या बायकोचा भाव आहे, आता बोलला परत बोलू नका. पिऊन पडतंय रस्त्याच्या कडेला नाव काढतं त्याचं, याचा अर्थ असा आहे ते सोयरा आहे हो.
पण सज्जन आहे का? नाही ना, हा तर मोठा घोटाळा आहे. पण साधूच्या बाबतीत तसं नाही. त्यांना सज्जन लागत नाही, सोयरं लागत नाही, फक्त एकच लागते, पाय आठवी ती विठोबाचे. ज्याला विठोबा आवडतो तो आपला. वारीमध्ये चालता तुम्ही, एकमेकाला काय म्हणता? माऊली. काय संबंध आहे तुमचा शेजाऱ्याचा? पण आपण माऊली म्हणतो. आमच्या कीर्तनात माय माऊली आल्यात, काही समोरचे आलेत. कीर्तन झाल्यानंतर लोक श्रद्धेनं आमच्या जवळ येतात, पायावर डोकं टेकवतात. महाराज फार सुंदर कीर्तन केलं तू, आम्हाला फार आवडलं. खरं सांगू का महाराज, मंत्रमुग्ध झालो आम्ही. आम्हाला असं वाटलं आम्ही वारीत होतो. काय संबंध आहे यांचा आपल्या जवळ यायचा? काय संबंध आहे आपल्याशी बोलायचा? पण लक्षात राहू द्या, पाय आठवी ती विठोबाचे, एवढं सूत्र फक्त तुमच्या माझ्या हृदयात आहे. म्हणून ना जातीचा, ना पंथाचा, ना धर्माचा, आपण फक्त विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आपण माणसाचे नाही राहत, आपण देवाचे होतो, हे लक्षात राहू द्या. एक आंधळा मनुष्य मंदिरात आला, लोक त्याला हसली, आंधळ्या तुला का मारुती दिसणार आहे, तुला का मंदिर दिसणार आहे, तुला का देव दिसणार आहे, कशाला आलाय कीर्तनाला? नाही दिसणार तुला महाराज, नाही दिसणार तुला देव, नाही दिसणार सप्ता तुला. कशाला आलाय? देव नाही दिसणार तुला, आंधळा आहेस तू. आंधळा म्हणे, मला देव दिसावा याकरता मी देवळात नाही आलो, देवानं मला इथं आलेलं पाहावं याकरता मी मंदिरात आलो. ह्याला शुद्ध परमार्थ म्हणतात. हे लक्षात राहू द्या. किती दिवस आपण देवाला बघायचं? कधीतरी देवानं आपल्याला पाहिलं पाहिजे. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा. देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, तेथे देवची हो निटेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. कधीतरी म्हणलं पाहिजे आपण, व्यवहार सुखाचा करू. कसा करायचा व्यवहार? जाऊ देवाची आगावा, 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 जाऊ देवाची आगावा. देव देईल, देव देईल, देव देईल विसावा. जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा. देव देईल, देव देईल विसावा. जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा. महिला मंडळ, आपल्या घरातली भांडणं, आपल्या घरातले वाद शक्यतो शेजाऱ्याला कधी सांगू नयेत. देवा सांगू सुख दुःख. ऐकताय ना आपण? आपण जर आपलं गाराणं शेजारीला सांगितलं ना, ती रडू रडू ऐकते आणि लोकाला हसून हसून सांगते. म्हणून आपलं दुःख ना अशा ठिकाणी हलकं करायचं जिथं ते सुरक्षित राहील. आपल्या घरातल्या दोन गोष्टी कधीच कोणाला कळू नयेत. एक, आपल्या घरात झालेला आपला अपमान, आणि दोन, आपली झालेली तारांबळ. या दोन गोष्टी कधी कोणाला कळल्या नाही पाहिजे. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात ना, त्या दिवशी जगाची तारांबळ राहते. ज्या दिवशी आपल्या घरात नसतं त्या दिवशी लोकांच्याही घरात नसतं. आपल्याकडे पैसा नसतो त्या दिवशी कुणाकडेच पैसा नसतो. म्हणून आपली तारांबळ, आपल्याकडचे कमी पैसे, आपली गरिबी लोकांना सांगायची नाही. ज्या दिवशी आपल्याकडे पैसे कमी येतील ना, त्या दिवशी मिठासोबत खा, काही फरक पडत नाही. पाण्यामध्ये भाकरी आपले पूर्वज कालवून खात होती, पण कधी कोणापुढे झुकत नव्हते. स्वाभिमानी माणसं होती.
लाचार कधी व्हायचं नाही. स्वैराचार जरूर स्वातंत्र्य जरूर असावं, स्वैराचार नसावा. पहा जरा माझ्याकडे महिला मंडळ कशाला सांगता लोकाला दुःख. तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, नसलेलं भांडण आणते. सांगायचंय ना, देवा सांगू सुख दुःख, देवा देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ जवळी देवा पासी, जाऊ जाऊ जवळी, जाऊ जवळी देवा पासी, आता जडोनी पायासी, जाऊ देवाची गावा. देवाच्या गावाला जावं, देवाच्या जवळ जावं, देवाजवळ मन हलकं करावं. याला सुखाचा व्यवहार म्हणतात. सुख मिळल, चांगलं वागल्यानंतर सुख मिळतच ना. पण काय असतं महाराज, कधी कधी काही माणसाला वाटतं दुसऱ्याचं वाटोळ व्हावं. एका गावात एक कुंभारीन बाई होती. कुंभारीन बाई माहिती आहे तुमच्या भावकीतली हो. आणि एक माळीन बाई होती आमच्या भावकीतली. त्या कुंभारीन बाईची माळीन बाईची मैत्री झाली. अशी दोघी बेस्ट फ्रेंड झाल्या. दोघींनी एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या FB ला. मग काही दिवसांनी त्या इन्स्टावर आल्या. मग एकमेकींबरोबर सेल्फ्या काढून स्टोऱ्या ठेवू लागल्या. असं सगळं मैत्री झाली त्यांच्यामध्ये. एकमेकींनी फॉलो केलं, फॉलो बॅक दिले विनेकरी बाबापासून सगळ्याला. काही दिवसांनी त्या स्नॅपचॅटवर आल्या. अखिल भारतीय फिल्टर लावणारी संघटना. मग ते सगळं जितल्या तिथं. मग माळीन बाईनं कुंभारीन बाईला विचारलं, वैंस काय तायस आहे, काय व्यवसाय आहे. गाडगी विकते हो. तुम्ही? आम्ही भाजीपाला विकतो. कुठं जाता बाजारला? दिगंचीला. चालत जाता? काय करता, भाजीचं ओझलही असतं. पण भाजीच्या पेंड्या तुमच्याकडे काय म्हणतात आबा त्याला? पेंड्या. आमच्याकडे त्याला जुड्या म्हणतात. मग त्या जुड्या पेंड्या हाऱ्यामध्ये ठेवते बाई. असं डोक्यावर घेते, ओझ होतो, पण काय करते, चालत जाते. कुंभारीन बाई म्हणाल्या माझंही तसंच आहे. गाडगी बनवलेली असतात, गाडगी मडकी घ्यावी लागतात डोक्यावर. बरं ते पडलं तर फुटतंय, व्यवस्थित न्यावं लागते. दिगंचीला जाते, गाडगी विकते, मग 2 रुपये येतात. लई त्रास होतो बघा. माळीनबाई हुशार होती. माळीनबाई म्हणाले असं करू ना आपण, काय दोघीत मिळून एक उंट खरेदी करूया ना. एका बाजूनं तुमची गाडगी बांधायची आणि दुसऱ्या बाजूनं माझ्या भाजीच्या पेंड्या बांधायच्या. आणि म्हणजे नेमकं बॅलन्सिंग होईल. आणि आपण दोघी जण मिळून हे उंट खरेदी केला तर दोघीचं ओझं कमी. फक्त सोबत जायचं आणि सोबत यायचं. ठरलं. दुसऱ्या दिवशी उंट खरेदी केला महाराज. एका बाजूनं भाजीच्या पेंड्या बांधल्या, कुणाच्या होत्या त्या, आणि दुसऱ्या बाजूनं गाडगी बांधली, कुणाची होती ती. आणि असं मस्तपैकी उंट चालू लागला रस्त्यानं. उंटाच्या पाठीमागं कुंभारीन बाई चालत होती आणि उंटाच्या पुढं माळीन मावशी चालत होत्या. उंट मोठा चतुर होता. उंट काही पावलं पुढे गेल्यानंतर उंटानं मान पाठीमागं वळवलं आणि भाजीची एक एक पेंडी उपसायला चालू केली. आता हे सगळं कुंभारीनबाई लांबून पाहत होती. माळीनबाई पुढे होती, कुंभारीनबाई मागं होती. कुंभारीनबाई म्हणली खाऊ द्या खाऊ द्या, माळीनबाईचेच पैसे कमी होतील, होऊ द्या तिचं वाटोळं. मी काय सांगतो माहिती आहे ना, हा व्यवहारच दुःखाचा केला होता. खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या, होऊ द्या तिचं वाटोळं. 2 पेंड्या काढल्या, 3री पेंडी उपसली, 4थी पेंडी उपसली. जशी 5वी पेंडी त्या उंटानं उपसली तसं एका बाजूचं वजन कमी झालं आणि गाडगी ज्या बाजूला होती त्या बाजूचं वजन वाढलं. डायरेक्ट त्या गाडग्याचं वजन धप दिशी डांबरीवर पडलं. अहो हिच्या तरी 5-6 पेंड्या वाचल्या. हिचं गाडगा औषधाला बी उरलं नाही, सगळंच फुटलं. दुसऱ्याचं वाटोळ व्हावं असं मनात आणलं की आधी कोणाचं वाटोळ होतंय. महाराज म्हणतात अनिकाच्या घाते मानिता संतोष, अनिकाच्या घाटे मानिता संतोष, अनिकाच्या घाते मानिता संतोष, अनिकाच्या घाटे मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे, अंगी लागे, दुःख दोष अंगी लागे.
अनेकाच्या घाते मानिता संतोष असा आहे व्यवहार दुःखाचा होणारा लाभ सुद्धा कसा आहे हो दुःखाचाच आहे प्रकार दुसरा कधी कधी व्यवहार सुखाचा असतो पण लाभ दुःखाचा मुंबईवरून पोरगा आला ट्रॅव्हल्सनं कडक कपडे घातले होते मुंबईतनं बसल्यापासून विठ्ठलापूरला येईपर्यंत बाकडाला टेकलं सुद्धा नव्हतं इस्त्री मोडल म्हणून एवढे कडक कपडे लिंबू कापावा असं आणि ते इथं एसटी थांबली स्टँडवर आपल्या एसटीतनं खाली उतरलं व्यवहार सुखाचा पण लाभ कसा आहे दुःखाचा मग स्टँडच्या बाजूला एक कोळसवालं बसलं होतं कोळस काळ्या भंगार झालेलं पण ते ह्याच्या वर्गातलं जुनं फ्रेंड होतं लहानपणीचं चौथीतलं आणि ह्या असा टकाटक मध्ये असं छताड काढून आला असं कडक बगलात गोचिड झाल्यासारखे असे फिरवले होते त्यांना असं इंडिया में क्या चल रहा है तो फॉक चल रहा है असा आला होता टकाटक असा उतरला खाली इकडे तिकडे बघत होता 50-50 माणसं गोळा झाली आणि ह्या पिंट्यानं बघितलं पिंट्या चौथीतला त्याचा बेस्ट फ्रेंड होता एकाच डब्यात भात खात होते दोघ जण मटकी कालवून त्यानं पाहिलं दाद्या साहेब झाला कडक कपडे काय कसा आलाय हातात आयफोन काय 5 बोटात अंगठ्या काय गळ्यात साखळी काय ए पप्या पळतच गेलं आणि उडी हाणूनच मिठी मारली हे आधी कसलं होतं बरं मिठी मारल्यावर आनंद झाला ना जुना दोस्त भेटला व्यवहार सुखाचा पण लाभ असा झाला सगळे कपडे काळे झाले लाभ दुःखाचा व्यवहार सुखाचा लाभ दुःखाचा प्रकार 3 कधी कधी काय होतं व्यवहार दुःखाचा असतो पण लाभ सुखाचा तेच कपडे काळे झालेलं थोडंसं गल्लीतनं चालत चालत जायला लागलं असं पलीकडं मग पुढे गेल्यावर एक सेंटच्या बाटल्याचं दुकान होतं एक जणाचं अत्तर विकत होतं ते अत्तरवालं होतं त्याचं अत्तरवाल्यानं बघितलं लेका हे पप्या 5-6 वर्ष गावाकडे आला नाही लग्न लावलं जसा मामाची पोरगी घेऊन गेला तसा परत माघारी आला नाही लग्नात सेंट नेले सगळी उधारी तशीच ठेवली मंडपवाल्याचे पैसे दिले नाहीत साऊंड सिस्टमवाल्याचे पैसे दिले नाहीत घोडा आणला होता घोडावाल्याला तसंच ठेवले कोणाचेच पैसे दिले नाही असं कसं चाललं अशा बाया मागं सारल्या आणि पळतच आले का सांगतो माहिती आहे ना ते व्यवहार दुःखाचा पण लाभ कसा सुखाचा असा पळतच आला तो अत्तरवाला अत्तर बनवतच होतं ना ते असं गुलाब पाकळ्या वगैरे लागलेल्या अत्तरनं भिजलेलं होतं ते तसंच आलं हात झटकून अत्तराच्या बादलीत नका पुन्हा घावायचं नाही हे पप्या पैसे बुडवून चालले पळतच आलं असा धरला पप्याला गचुरं धरलं त्याच्या अंगावर बसला 2 कानाखाली लावल्या लाज वाटायला पाहिजे सगळीकडं मस्तपैकी सांगतो आमचं असं ना आमचं तसं बडा घरण पोकळ वासा पैसे देणं झालं नाही वैरे अशा 2 कानाखाली दिल्या जा घरी पैसे फिटलं माझं व्यवहार दुःखाचा पण दिवसभर ज्यानं मार खाल्ला त्याच्या अंगाचा अत्तरचा वास येत होता बरं वाटतंय का व्यवहार दुःखाचा पण लाभ सुखाचा कधी कधी व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा हो तुकोबा कोणता व्यवहार आहे मग महाराजांनी सांगितलं कवतुक वाटे झाली आवेचाचे 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 नाम मंगळाचे ते गुणे
आता निश्चिंतीने पावलो विसावा. पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. पावलो विसावा. ही रवितीची नाचवती हे पहिली नासरती पै माझी सहज स्थिती तया भक्ती नाम. आम्ही व्यवहार सुखाचा केला, फायदाही आमचा तसाच झालाय. असं काय फायदा आहे म्हणे महाराज. किंबहुना सोये जीव आत्मया सेलाय तेथ जे होय तया नाम सुख. आमचा फायदा झाला म्हणे, आम्हाला सुख प्राप्त झालं. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. अहो लाभ झाला, लाभ झाला, लाभ झाला, लाभ झाला, लाभ झाला, लाभ झाला म्हणता झालंय तरी काय ते तरी सांगा. लाभ झाला म्हणता, लाभ झाला म्हणता, लाभ झाला म्हणता काय झालंय सांगा. व्यवहारात पद्धत आहे बघा. लयच उड्या हाणत असलं तर अहो लयच आज खुशीत दिसता, काय झालंय खरं खरं सांगा. मग ते म्हणतो काय सांगावं, खानदेशात पाहिल्या, मराठवाड्यात पाहिल्या, विदर्भात पाहिल्या, इकडं तिकडं पाहिल्या, सगळ्याला मामाच्या घरी जाऊन आंदोलन केलं, आमरण. नाही जमलं, पण आता जमलं. कसं काय जमलं, कॉलेजातलीच आणली त्यानं. काय सांगता. अहो पहिलं सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्या. मग म्हणे बरं झालं आता, आहे का नाही. म्हणजे काहीतरी झालंय ना, तेव्हा तर तुम्ही म्हणता आता बरं झालं. का हो लाल भडक दिसता गुलाल टाकून आला याचा अर्थ निवडून आला. पिवळा भडक होऊन आला याचा अर्थ जेजुरीला गेला होता. बरोबर की नाही. कपाळाला बुक्का दिसतो याचा अर्थ पंढरपूरला गेला होता. लयच कुकानं मळवड भरलेला दिसतोय तुळजापूरला गेलो होतो. हे कळतं का नाही जिथल्या तिथं. मग तसं लय आनंद झाला, आनंद लाभ झाला, लाभ झाला, लाभ झाला. झालंय तरी काय सांगा ना. अहो म्हणे आम्हाला देव भेटला, आम्हाला देव दिसला, आमचा देव झाला. तुकाराम महाराजाच्या घरी नाही का आला. पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. मोठ्या माणसांचा व्यवहार मोठा असतो आणि म्हणून त्यांना सुख सुद्धा मोठं मिळतं. आपण काय करतो, नको त्या गोष्टीत अडकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणचा खजिना लुटला होता आणि मुसलमानाची बाई आणून उभा केली होती. राज नजरानं आणलाय. छत्रपतींचे डोळे विस्पारले गेले. महाराज म्हणाले अशी चामूची सुंदर माता असती रूपवती, आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो वदले ते शिव छत्रपती. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला. पण ज्याला बाईतली आई काली तो जिजाऊचा शिव छत्रपती झाला. हे कधी विसरू नका. जिजाऊचा पुत्र शोभा झाला. आपण महाराजासारखी दाढी ठेवून शिवाजी महाराज होता येत नाही. महाराजासारखी चंद्रकोर कपाळाला लावून कोणी शिवाजी होत नसतं. त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यवहार चोख आणि सोन्यासारखा करावा लागतो. त्या बाईला साडी चोळी दिली, ताई म्हणून हाक मारली आणि जावा आपण आई साहेब. सुंदर नव्हती का ती हो. त्या मुसलमानाची सून सुंदर नव्हती. बरोबर आहे, कुरूप होती म्हणूनच माघारी लावली ना. किती सुंदर होती ऐकायचंय. आपल्याला पाहायला दिवसा बॅटरी लावून पाहावं लागतं, पण ती एवढी सुंदर होती. पण छत्रपती शिवाजी महाराज ढळले नाहीत. एका सुफी संताचं सुंदर वाक्य आहे. तो सुफी संत असं सांगतो, ए खुदा मुझे महफूज रखना इन तीनों से. ए खुदा मुझे महफूज रखना इन तीनों से, हाकिमों से, वकीलों से और खूबसूरत हसीनाओं की अदाओं से. यांच्यापासून लांब ठेवा, आमचं सोनं होईल. आणि हे खास करून हे पांढऱ्या कपड्यातले तुम्ही शेवटची ओळ अंडरलाईन केली पाहिजे. हा पहिली ओळ तुम्ही अंडरलाईन केली पाहिजे. ए खुदा मुझे महफूज रखना इन तीनों से. कुणा कुणापासून. हाकिमों से. हाकिमों से म्हणजे डॉक्टरांपासून लांब ठेव. शहाण्या माणसानं कामाशिवाय दोघांकडे जायचं नाही. एक वकिलाकडं आणि दोन डॉक्टरकडं. वकील म्हणतात आता काही नाही पण पुढे अडचण येऊ शकतात. बघा विचार करून पिटिशन दाखल करू आपण. मग वादी हजर, प्रतिवादी गैरहजर, प्रतिवादी हजर, वादी गैरहजर, वादी प्रतिवादी दोन्ही हजर, आता कोर्टच गैरहजर वगैरे वगैरे. शहाण्या माणसानं डॉक्टरकडेही जाऊ नये, आजारी पडला तरच जावं.
उगाच जाऊ नये. ते म्हणतात आता बरं आहे पण एवढ्या 2 टेस्ट करून घ्या. लागले का आम्हाला, ऐकताय ना. आणि म्हणून माझ्याकडे पहा. आणि तिसरी ओळ आपल्यासाठी आहे महाराज. ए खुदा मुझे महफूज रखना इन तीनों से, त्यातली शेवटची ओळ खूबसूरत हसीनाओं की आदाओं से. बस शितला फक्त डेंजर सांभाळला ना आपली गाडी धडकतच नाही महाराज कुठे. एवढंच फक्त. काय माणसं महाराज, कपड्याच्या दुकानाच्या बाहेर त्या बाया उभ्या असतात 2-4 जणी, अशा 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 माना मुडच तोवर त्यांच्याकडे पाहतात. काही जण तर बहादर त्यांच्या बरोबरच सेल्फ्या काढून व्हिडिओ बनवायला लागल्यात. म्हणून यांच्यापासून लांब राहावं. छत्रपती शिवाजी महाराज काय चारित्र होतं महाराज. त्या बाईला पाहिलं आई म्हणाले. सुंदर नव्हती का ती? माझ्या तायानो किती सुंदर होती ऐकायचंय. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. नांदत होता, बांधत होता मंदिर, बांधत होता मस्जिद, शिवरायाच्या चरणी झुकते तेव्हा शिर, शिवरायाच्या चरणी. हा शिवरायाच्या चरणी. टाळी वाजवा सर्वजण एक साथ. महिला मंडळ, पुरुष मंडळ, हात वर थोडे घ्या, थोडे थोडे हात वर उचला, हात वर येऊ द्या, हात वर थोडे हात वाजवा. टाळी एक साथ. एक 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 टाळी. अंधार फार झाला, अंधार फार झाला, दिवा पाहिजे या देशाला. जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला, शिवाजीचा छावा पाहिजे. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऊन, अशीच देखणी होती का मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराज की. व्यवहार सुखाचा, लाभ सुद्धा सुखाचा. म्हणून आनंद कोंदला मागे पुढे. पुढे जावा आपण आता. मागे आनंद, पुढे आनंद. मागे पुढे म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग. एवढा आनंद, एवढा आनंद हा कुठेच मिळत नाही. मागे आनंद, पुढे आनंद. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा. तुका म्हणे आनंद. आज आनंदू रे एकी परमानंदू रे, आज आनंदू रे एकी परमानंदू रे. आनंद आनंद सगळीकडे आनंद. म्हणे कस काय आनंद आहे तुम्हाला. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, बाग
गेला सीन गेला अवघा झाला आनंदू आनंदू एवढा आनंद की आनंद. पण एक सांगतो, आनंद विकत मिळत नाही. तुमच्या गावात असं एखादं दुकान आहे का पावशेर अर्धा किलो आनंद मिळतो आहे का? हा, आषाढ महिना सरल्यानंतर आनंद मिळतो, फक्त काळ्या पिशवीत मिळतो. असं आहे का दुकान एखादं की काय नाही, आनंद मिळतो आनंद मिळतो. आनंद घ्यावा लागतो आपला आपण, तेव्हा आनंद कोंदला. कोंदला या शब्दाचा अर्थ माहितीये आमच्याकडे? त्याला कोंदला म्हणजे जास्त झालं. आपण नाही का ते सुटकेस भरतो दाबून 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 दाबून, म्हणजे त्याला कोंदून कोंदून म्हणतात. त्याला समानार्थी शब्द आहे कोंबून कोंबून, आहे का नाही? तसा आनंद कोंबून कोंबून भरला म्हणे. आता जागाच नाही दुःखाला, कुठंच दुःखाला जागा नाही. काही लोक तुम्हाला भेटतात, खरं सांगू महाराज आमचं लय चांगलं आहे, पोरग चांगलं आहे, पोरगी चांगली आहे, आता पोराचं लग्न झालंय, सुनबाई चांगली आहे, नातू मस्त हुशार आहे, म्हातारी तर काय बोलायचं कामच नाही, अजूनच बेगडाचं पान आहे आपलं ते, अजूनच जिथल्या तिथं आहे का नाही? असं आहे ना, सगळं जिथल्या तिथं आहे आमचं. म्हणे आमचं आनंदात काम आहे, आम्हाला कसलंच दुःख नाही. काय त्याला वर्गणी देतो, सगळं जिथल्या तिथं आहे. उन्हाळ्यात पाहुणे रावळे मस्त गोळा होतात, 5 लेकी मला नातवंडन घर आलं म्हणजे घर गच्च भरते, सगळं इथं उभा राहायला जागा नाही, असं जिथल्या तिथं आहे सगळं. बोराटे महाराजासारखी 56 कीर्तनकार बस म्हणाल तिथं बसते, ती लय आनंदात आहे का नाही? ह्याला म्हणतात. आणि दुःखाला जागाच नाही, सांदच नाही, तर हवा यायला जागा नाही, तरी माणसं म्हणतात चला हवा येऊ द्या, मग बंद पडतं परत ते. कळतंय ना तुम्हाला? आणि म्हणून आनंद कोंदला मागे पुढे. कोंदला या शब्दाचा अर्थ कळलाय ना? कोंबून कोंबून, कोंबून कोंबून म्हणजे दाबून दाबून, दाबून दाबून म्हणजे कुचून कुचून आनंद भरला. दुःखाला कुठं जागच नाही, आनंद कोंदला मागे पुढे. जसं पंढरपूरच्या वारीला जाता, कोण कोण वारीला जाता हात वर करावं. अरे फॉरेन रिटर्न घ्या हात खाली. किती जणांच्या गळ्यात माळ आहेत हात वर करा बरं. एवढेच घ्या हात खाली. एक सांगू का, माळकरी व्हा, माळ घाला, संप्रदायात प्रवेश करा. तुमच्या उतारत्या वयात तुम्ही किती चांगला प्रपंच केला हे कोण विचारत नाही. माळ गळ्यात दिसली की रामकृष्णारी माऊली म्हणतात. ह्या वयात या वयात आलं पाहिजे, ह्या वयात ह्यात आलं पाहिजे, या वयात. ही पोरं बघा किती आदर्शवान आहेत. माळ घातली पाहिजे. माळ घालायला सुद्धा वाघाच काळीज लागतं, डिरिंग लागतं, धाडस लागतं. 18 वर्षात दरवर्षी जेवढा वर्ष तेवढा माळकऱ्यांचा आकडा वाढला पाहिजे. 18 वर्ष आहे ना, या वर्षी 18 माळकरी झाले पाहिजे. 18 माळकरी. काही माझ्या कीर्तनानंतर व्हा, कशाला चांगल्या गोष्टीला उशीर. काही काळजी करू नका, आम्ही माळा कुठनंही आणून तुम्हाला घालू. फक्त तुम्ही म्हणलं पाहिजे आम्हाला माळ घालायची, झालं पाहिजे ना माळकरी. लक्षात राहू द्या, परमार्थ शेवटपर्यंत टिकतो. आनंद कधी मिळतो माहिती आहे? जेव्हा साधूची संगत, देवाची संगत आणि वारकऱ्यांची संगत, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेव्हा आनंदी आनंद आहे. तुम्ही वारीला जाणारी माणसं, काय त्या फुगड्यान, काय तो आनंदन, काय ते चालणं, काय ते बोलणं, काय तो वारीचा आनंद, काय ते वारीचं वातावरण, किती तो आनंद. ऐका बरं, वारीचं वातावरण तयार झाली, आवाज आहे ना का माग? हो, एक तुतारी लावा, कुठवर घड्याळाचाच आवाज काढता माझ्याकडे बघा. मग एकदा का वारी सुरू झाली की वारीमध्ये आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद. एवढा आनंद आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, बसलेले येऊद्यावर हात वर. आज वारीचा आनंद देऊन जातो. कशाला म्हणतात वारी, कशाला म्हणतात वारी कळल. किती आनंद असतो वारीचा. घ्या हात वर, एक साथ, एक माझ्यासोबत, एक टाळी.
एक माझ्यासोबत सर्वांची सोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ओ ज्ञानोबा तुकाराम ओ माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ओ स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गातीला ओ स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातीला ओ चारी वेदाचा फुलवरा बांधिला ओ चारी वेदाचा फुलवरा बांधिला ओ वेदशास्त्र अनुवादी तुझ्या गोंधळाला दाटी ओ वेदशास्त्र अनुवादी तुझ्या गोंधळाला दाटी ओ हे उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी व कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी व एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कट्टी व एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कट्टी व सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला हो सासू माझी जाच करी सासू माझी जाच करी तिकडच निर्दाळी तिला तिकडच निर्दाळी तिला सत्वर पावले जाऊ माझी फडफड बोलती ओ जाऊ माझी फडफड बोलती बुडकी कर गतीला बुडकी कर गतीला नंदेचं कार्ट किरकिर करत नंदेचं कार्ट किरकिर करत खरूच येऊ दे त्याला खरूच येऊ दे त्याला सत्वर पावगे भवानी आई अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी कशाला म्हणतात वारीचा आनंद आनंद कोंदाला मागे पुढे शिकवून जातो आज आनंद दाखवायची गोष्ट नाही घ्यायची गोष्ट आनंद कशाला म्हणतात मनोज दादा पुढे आहो तुम्ही या इथं आनंद कशाला म्हणतात आबा उठा आणि इथं फुगडी खेळा बरं दोघं जण इथं समोर मस्तपैकी फुगडी खेळा इथं समोर धरा फुगडी गोड मनोज दादा सरपंच साहेबाची फुगडी नाचून याला आनंद म्हणतात काय याला आनंद नाहीत म्हणा गोड 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 याला सरपंच म्हणावं याला गावचा कर्ता पुरुष म्हणावं याला आनंद कोंदाला मागे पुढे म्हणावं
हा एकच फुगडी फक्त महिला मंडळात एक फुगडी. हे पुराव दोघ जण नाचारी तुम्ही दोघं धरा फुगडी. हा नाचा नाचा. महिला मंडळ फुगडी खेळायची का कुणाला? उद्या वाटल खेळली असती तर बरं झालं असतं. असं वा अरे डीजे वर कुणी नाचल? सप्त्यात नाचणारा वारकरी असतो. आई बापाचं पुण्य माग असावं लागतं. 10 पिढ्याचं पुण्य असावं लागतं तेव्हा सप्त्यात नाचायला मिळतं. अरे डीजे वर कोणही नाचल, सप्त्यात नाचतो तो खरा वारकरी आहे. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी देव करा कैवारी देव करा कैवारी. धरा हो अशी फुगडी झाली पाहिजे ना. गर 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 फिरली पाहिजे. कुठं गेले ते दोघं जण? धरा ना फुगडी. असा महिला मंडळात कुणाला धरायची का डायरेक्ट फुगडी? धरा पटकन उभा राहून तिथं. थेट फुगडी नाचून नाही. थेट 1.5 मिनिटात उठा. नवऱ्याला कसं बोटाव नाचावता, इथं बस तिथं बस असं. इथं काय होते? माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी कसा वाटला आनंद? आता हे बघणाराला आहे का? आनंद घ्यावा लागतो. आनंद कोंदायला मागे पुढे मागे आनंद ना आता पुढे आनंद. आता चार्जिंगच झाली. असं जिथल्या तिथं आनंद कोंदायला मागे पुढे. ओ महाराज कळलं आम्हाला. लय आनंद झाला लय आनंद झाला लय आनंद झाला. आनंदाचं कारण काय? अभंगाचं ध्रुवपद. संगती पंगती देवाचा वेघडे. संगती पंगती देवाचा वेघडे. संगती पंगती देवाचा वेघडे. संगती पंगती
संगती पंगती देवासवे घडी. माणसाच्या पाठीमाग एक मोठा दोष आहे, तो संगतीचा दोष आहे. असा आहे काहींच्या संगतीत गेल्यानंतर भजन करू वाटतं, आणि काहींच्या संगतीत इथं दुकान कुठे आहे हो असं विचारू वाटतं. खरं सांगतो तुम्हाला, म्हणून ना एक वेळ पंगत चुकली तरी चालते, पण संगत नाही चुकली पाहिजे. पंगत चुकली तर पोटाचा प्रश्न आहे, आणि संगत चुकली तर आयुष्याचा प्रश्न आहे. पंगत चुकली तर शरीराचं नुकसान आहे, संगत चुकली आयुष्याचं नुकसान आहे. एक वेळ मिळालेल्या अन्नामुळं आपलं फक्त एक वेळचं पोट भरू शकतं, पण एक वेळ मिळालेल्या चांगल्या माणसाच्या संगतीमुळं आपल्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं, हे लक्षात राहू द्या. संगत मोठ्याची करा, संगत चांगल्याची करा. संगत कर लो बडो की बढ़त बढ़त बढ़ जाय. गजके माता अज बैठे मीठे पेडके मीठे फल भी खाय. मराठीत सांगतो, चिंता करू नका. हत्तीनबाई आणि शेळीनबाई दोघीची मैत्री झाली. हत्तीनबाई म्हणाल्या, काय करता व्यायाम? शेळीनबाई म्हणाल्या, मॉर्निंग वॉक करते. हत्तीनबाई, तुम्ही येत जा मॉर्निंग वॉकला, रस्त्यानं चालायला, पहाटे पहाटे मंद मंद वाहणारा वारा. मग दोघी जण चालायला निघाल्या. शेळीनबाई अशी किरकोळ होती, बारीक, आणि हत्तीनबाई जाडजोड होती. शेळीन तुरु 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 धावायची. नुसती धावत नव्हती, रस्त्याच्या कडच्या झाडाचं शेंड हाणत होती. भरतं का शेळीचं कधी पोट? तिला खायला घाला, तिला पेंड चारा, तिला काही द्या. भरलंय का पोट कोणाचं? अहो सदैव समाधानी कोण? तिला कानातलं द्या, तिला हातातलं द्या, तिला नाकातलं द्या, तिला पायात. श्वासापर्यंत असती. बघा तुम्ही, काही वारकरी दोस्ती दिंडीला निघाले तर दोन म्हातारी कसे जातात. एक असतं 95चं, दुसरं असतं 86चं. मस्तपैकी रुबाबात, चल मी आहे तुझ्या बरं. अरे आता गुडगं गळ्यात गेलं, मी घेतो उचलून तुलाच आता उचलायची वेळ आली. पण मैत्रीत दणदणीत. संगत चांगल्याची करा. कीर्तनात सुद्धा शेजार चांगला बघूनच बसायचं. आता नका बघू एकमेकीकडं, लगे लागल्या वळून बघायला, वाईट वाटेल की तिला. आणि खरंच हो, एक पेढवालं होतं, बसायला चुकलं होतं पेढवालं, पण बाजार भरला आणि पेढ्याचं दुकान त्यानं उंदरं मारायच्या गोळ्या जे विकत होतं त्याच्या बाजूला मांडलं. मग हे पेढवालं लई मोठ्याने बोंबलायचं, लई गोडे लई गोडे लई गोडे. आणि शेजारचं बारीक म्हणायचं, खाल्लं की मरतय. ऐका कोणाचा कोणाला मेळ. आणि म्हणून संगतीला अति महत्व आहे. यानंतर पंगती. आमची संगतही देवाची. काय होतं, कधी कधी संगत चांगली असते पण पंगत बिघडते. कधी पंगत चांगली तर संगत वाईट. ड्रायव्हरला आमदार खासदाराची संगत असते पण पंगत ढाब्याची. बरोबर की नाही? आमदार खासदाराचा ड्रायव्हर पण कीर्तनकाराचा सारथी असू द्यावर. त्याची संगतही चांगली आणि पंगतही चांगली. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. संगत पण चांगली पाहिजे आणि पंगत पण चांगली पाहिजे, तर किंमत आहे. आमची संगतही चांगली आणि पंगतही चांगली. कुणासवे? देवासवे घडे. बर फक्त सप्त्या बसल्यापुरतं नाही, हे नित्यानित्य जोडे तेची साथ. सततम कीर्तयंतो माम, पुन्हा पुन्हा सतत 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 सतत. का हो? ज्याची संगत तुम्हाला लाभली, सारखी त्याची संगत आहे, सगळी सुख त्याच्या जवळ आहेत म्हणता. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुण वसती जेथ तया नाम भगवंत. खरंच का तो समर्थ आहे? महाराज म्हणाले, नुसता समर्थ नाही, त्याच्या घरी सगळंच आहे आणि सदैव आहे. समर्थाच्या घरी सकळ संपदा. समर्थाच्या घरी सकळ.
असलेल्या अशी मस्तपैकी त्याच्यावरती लसणाची कुडीवर आलेली, शेजारी कैऱ्या असतात, कैऱ्या चिरलेल्या मस्तपैकी, त्याच्यावर अशी हळद टाकलेली, असं मीठ टाकलेलं, त्याच्यावरती मस्त चटणी टाकलेली, असं अजून सांगायला लागलो तर हे पिचकारे हाणतील एवढं तोंडाला पाणी सुटत. गरीबाच्या घरचा डबा ऐकून जर मोठ्याच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर श्रीमंतीपेक्षा समाधान अत्यंत महत्वाचं आहे. साधूच्या जवळ सगळंच आहे, देवाच्या जवळ सगळं आहे. म्हणून महाराज म्हणाले, तुका म्हणे येते लाभाची ये कोटी, बहुआव पोटी बहुआव पोटी, समर्थाचे संगती पंगती देवास वेगळे, संगती पंगती देवास वेगळे, देवास वेगळे, देवास वेगळे. बस अभंगाची चारही चरण तुमच्या समोर मांडली. श्रीमंतीपेक्षा समाधान महत्वाचं आहे, आयुष्यापेक्षा आरोग्य महत्वाचं आहे आणि ज्ञानापेक्षा नम्रता महत्वाची आहे. एवढं कायम लक्षात राहू द्या. म्हणून सगळ्यांनी चांगलं वागा, चांगलं राहा. आपण या जगाचं काहीतरी देणं लागतो, आपल्या कुटुंबाचं काहीतरी देणं लागतो. आपण आपल्यासाठी जगायचं नसतं, आपलं घर, आपला परिवार, आपलं गाव याच्याकरता जगावं. म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा. सप्ताह आपला चांगला आहे. हे दिदे, हे असं शांत बसायचा, शांत, अगदी शांत, हाताची घडी, नाकावर बोट, शांत. त्यामुळं चांगलं वागा, चांगलं राहा. माझं गाव नातेपुते आहे. झालंय कीर्तन. आता कधी नातेपुते गावाला आलात तर भगवान गोपाल कृष्णाचं सुंदर मोठं मंदिर आहे. कीर्तनकार 2 तास सांगतात, मानधन घेतात, अशा तक्रारी बऱ्याच जणांच्या आहेत. कीर्तनकार पैसे घेतात, कीर्तनकार पैसे घेतात. कुणी बोलत नाही महाराज, पण मला बोलू वाटतं, अरे पैसे घेतात, पैसे घेतात, पैसे घेतात, पण त्याच्या बदल्यात काहीतरी धर्माचं कार्य करतात. कुणीतरी धर्माचं कार्य केलं पाहिजे. बरं, हा कीर्तनकार एवढं घेतो, तो कीर्तनकार तेवढं घेतो, एवढा पैसा घेतो, तेवढा पैसा घेतो. कशाला आपण मापं काढावीत? मग लांबचा बोलूच नाही ना. गावातला, परिसरातला कीर्तनकार बोलवावा, मस्तपैकी पत्रिकेत त्याचं नाव टाकावं, त्याला इज्जत द्यावी. तो तरी कशाला तुम्हाला 2 रुपये मागेल? चांगल्या पद्धतीचं कीर्तन होईल. तुम्ही गावातल्या महाराजाचं नाव पत्रिकेत टाकत नाही, परिसरातला महाराज तुम्हाला चालत नाही. आणि महाराज लोक पैसे घेतात, महाराज लोक पैसे घेतात. बरं, महाराज लोकांची तारीख घ्यायला महाराज लोकच पाहिजेत ना. कुंकू लावायला सुवासिनी जातात, सुवासिनीच असतात ना. मग सप्त्याच्या मीटिंगला सुद्धा महाराज लोक पाहिजेत ना. त्या महाराजाला म्हणलं पाहिजे, तुमचा दोस्त आहे, अमुक अमुक महाराज आहे, जरा बोलवा, वारकरी आहेत, बरं वाटेल, चांगलं होईल. हे तुम्ही परस्पर फोन लावता, तारखा घेता, असं झालं तसं झालं. परिसरातल्या कीर्तनकाराच्या उरावर केल्यासारखं करता. त्याला बोलवायचं नाही, त्याचं नावच टाकायचं नाही, तो गाडीवर निघाला त्या तोंडाकडे बघायचं नाही. आणि परमार्थक बिघडला आणि वारकरी बिघडले आणि कीर्तनकार वाया गेले. काय नाही, कीर्तनकार कोण वाया गेलं नाही. आणि म्हणे काय नाही, कीर्तनाचा दर्जा खाली आला. कीर्तनाचा दर्जा नाही खाली आला, तुम्ही नको त्याला बोलवायला लागला. काही चांगले महाराज नाहीत का? अजूनही ऐका ना बंडाता त्या कराडकरांचं कीर्तन, ऐकायला पाहिजे आपण. काही नाहीत लोक? सद्गुरू ढोक महाराजांचं कीर्तन ऐकलं पाहिजे आपण. संदीपान महाराज हासेगावकरांना ऐकलं पाहिजे आपण. जयवंत बाप्पा बोधलेंना ऐकलं पाहिजे. चंद्रशेखर महाराज देगलूरकरांना ऐकलं पाहिजे. चैतन्य महाराज देगलूरकरांना ऐकलं पाहिजे आपण. तुम्ही ह्यांना कुणाला आणायचं नाही, काय नाही, आणि मग उग बोराटे महाराज आणायचं आणि म्हणायचं. म्हणजे माझ्यावर घेऊन बोलतोय, इतका पण वाया गेलेलो नाही मी. हे महत्वाचं. माझी विनंती आहे, अजूनही चांगली लोक आहेत, आपली नजर चांगली ठेवा, चांगलंच पहा, चांगल्याला फॉलो करा. ते इंस्टाग्रामला नको त्या रील्स येतात, पोरं वाया चालली, हे बोलू नये कीर्तनातनं महाराज. पण ना इलाज आहे. आबा खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुरी पुढे जात नव्हत्या. सध्या क्रॉपटॉपचा जमाना आहे. ओढण्या घेणं म्हणजे पुरींना गावढळपणा वाटतो. पण माझ्या तायानो, बहिण्यानो, भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोड रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणत नाही सोशल मीडिया तुम्ही वापरू नये, तुम्ही फेसबुक वापरावं, तुम्ही इंस्टाग्राम वापरावं,
तुम्ही प्रगल्भ व्हावं आमची विनंती आहे, पण चांगला अल्गोरिदम ठेवा. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनचा आणि आपल्या आयुष्याचा अल्गोरिदम कधी बिघडू देऊ नका. आपण सहज निघालो तरी आपल्या आजूबाजूने चांगली माणसं आली पाहिजेत. आपण बसलो तरी 4 चांगलीच पोरं आपल्या जवळ आली पाहिजेत. आपण बोलायला लागलो तर 4 चांगल्या माणसांना आपलं आवडलं पाहिजे. नको त्या गोष्टी लाईक करून फॉलो करून काय मिळतं तुम्हाला? नाईलाज आहे महाराज, दुर्दैव वाटतं. मीडिया हा 4था आधारस्तंभ आहे, पण वाया गेलेली पुरं सध्या मीडियावर त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात चॅनलला. कश काय तुम्ही एवढे मोठे झाला, कश काय अमक्या संघटनेचे अध्यक्ष झाला, कश काय तुम्ही रस प्यायला म्हणताय माय म्हणताय, ते तसले टीव्ही जायला लागले. नाही लाज. कबीर महाराज सांगतात, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई ना माने, माता पिता को कोई ना माने, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई ना माने, हो साधु संत को कोई ना माने, इजड़ों को बहुमान. साधु संत को कोई ना माने, साधु संत को कोई ना माने, इजड़ों को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, दुनिया आई रे, दुनिया आई रे. माझी विनंती आहे, जग बिघडत चालले, तुम्हीच फक्त आधार आहात. आपली पोरं कीर्तनाला घेऊन या, बसवा कीर्तनाला, 2 कानाखाली द्यायच्या पोरीला घेऊन यायचं कीर्तनाला. रागील माझा का तर म्हणे माझा अभ्यास आहे. 3 अकाउंट आहेत तिची इंस्टाग्रामला. पप्पा की परी, महाकाल की दिवानी, लिहिलं ना तिथं कॅप्शन मध्ये मसोबा की परी, काहीतरी तिच्या तोंडावर बसलेली माशी उठत नाही महाराज. आणि तिथं लिहिते पप्पाच प्रिन्स, ते लिहितं पप्पाच प्रिन्स. त्याला दिवसा बॅटरी लावून बघावं लागतं. पप्पाच प्रिन्स काय काय नखरे करतात. मग ते पायात गोप काय घालायचा, त्याला घुंगरं काय बांधायची. मी एका पोरीला विचारलं, का ग घुंगरं का बांधते? खानदानी पोरीने घुंगरं घालून नाहीत ना, कशाला घुंगरं घालते? ते म्हणजे महाराज मला ना फार दृष्ट होते गावातल्या पोरांची. 8-8 दिवस आंघोळ करत नाही शेंबडीतून, तुला कोणाच दृष्ट व्हायची? बरं बोलल त्याला राग येतोय महाराज. हे असलं बोललो की ते महाराज लय बोलला, आमच्या गावात आला ना आमच्याच गावातल्या. एक लक्षात राहू द्या, इटली सारखा प्रगल्भ देश किती श्रीमंत होता, संस्कृती रसातळाला गेली. बाप पोरगा बहीण भाऊ दारू प्यायला लागले बसून. महाराज जरा टाका गुगलवरून वाचा, रसातळाला गेली. तरुणच नाही देशात, आयात करावं लागतात तरुण, सगळे म्हातारी लोक आहेत, एक तरुण राहिला नाही. तुम्ही भाग्यवान आहे गावातले. अरे सांगली जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात मोठं विटलापूर असं आहे की या गावातले सगळ्यात जास्त आर्मीत आणि पोलीस क्षेत्रामध्ये पोरं जास्त आहेत. असं गाव असलं पाहिजे, गावाचा आभार. आणि एक वाक्य सांगतो शेवटचं, देशाची सेवा कोण्या मंत्र्याचं पोरग करत नाही. क्षमा मागून बोलेन, शक्यतो कोणी आमदाराचं खासदाराचं पोरग देश सेवा करायला जात नाही. मग देशाची सेवा कोण करतो? ज्याची माय जनावरांच्या दुधाच्या धारा काढते आणि ज्याचा बाप रानातदारी धरतो ना, त्या शेतकऱ्याचं पोरग अख्खा भारत देश सांभाळते. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या गावचा हा महिमा असाच अबाधित ठेवा हा संदेश देतो.
थांबतो. पुन्हा एकदा माझ्या गावातर्फे तुमचं कौतुक करेन विठ्ठलापूरचं, कारण माझं गाव नातेपुते आहे. गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणत होते आमच्याकडचं, त्यामुळे मला कोणी गोत्यात आणू नये अशी नम्र प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुमचा निरोप घेतो. सगळ्यांनी चांगलं वागा असा संदेश देऊन तुमच्या समोर बोलण्याच्या ओघात एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल मला आई आणि वडिलांच्या अंतकरणानं क्षमा करा. नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, त्यामुळं मला क्षमा कराल. हा असा आर्जव तुमच्यासमोर मांडून पुन्हा एकदा आदरणीय ज्ञानेश्वर महाराज शेटकळे माऊली आणि हनुमंत दादा या दोघांचे आभार मानतो. विठ्ठलाबांचे आभार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम. येऊ द्या बरं हात वर सगळ्याचे, टाळी नका वाजू. घ्या हात वर सरळ, असे कोपऱ्यात वाकू नका. घ्या हात वर, सरळ पाहिजेत असं. इकडे या. ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून आजचं कीर्तन तुम्हा सगळ्याला ऐकायला मिळेल. त्यामुळं ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. बरोबर सांगतो ना मी? ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि समोर असणाऱ्या घंटीचं बटन दाबायला विसरू नका. बरोबर? असं सगळ्यांनी ऐका. त्यामुळे आपलं असं चांगली माणसं मोठी झाली पाहिजेत, हुरूप आला पाहिजे. पुन्हा एकदा आदरणीय प्रवीण कुमारजी अरे हात वर घ्या ना. परम आदरणीय परम श्रद्धेय वैकुंठवासी दीक्षित गुरुजींचे सुपुत्र युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रवीण कुमारजी दीक्षित यांचे मनस्वी आभार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई, विठोबा